कशाला विवाह घेतला देवाने सांगितला नारदा आता तुम्ही मागा मग मी मागेन मग तुम्ही मागा ज्याच्या नावाला दोन येतील त्यांनी दोन घ्यायच्या ज्याच्या नावाला एक येईल त्यांनी नारद म्हणून तसं नाही चालतं तुम्ही मागा पाहिजे देवाने पाहिजे मागितलं चोरी किंवा नारद चाडी नारदाने चाडी मागितली आता ते म्हणतो माझ्यावर पाणी आले तर मी चोरी घेतो आणि तिसरी पाळी कोणाची आली नारदाची कोणती साडी चोरी आणि लाभाडी आणि नारदाच्या वाट्याला ते दोन घेतल्या आणि त्या सांगितलं चला म्हणून अशा त्या देवाचा वास्तव झाल्यामुळं घरोघरी झाला लक्ष्मीचा वास घरामध्ये समृद्धी एका रात्रीमध्ये कायापालट झाला कोणत्या गावाचा गोकुळाचा वर्णन केलं गोकुळीच्या त्या बाळकृष्णाला पाहिला तर मनाला आनंद होतो पण नारी ना पण आनंद झाल्या मुलिया कोरणे आता एक दिवसाचे यायचं लोक येत नाही रोज कसं नाही कथा काय करतात रामकृष्ण गीतकार वाजवायचा मी ज्या घेऊन फिरतो आता याची म्हणजे त्याची प्रसिद्धी आल्यानंतर जिकडे विठ्ठल आहे माहिती ज्ञानदेवा गोडे संपत्ती सज्जने हरिषे जनिवने त्यांना अनुभव होते म्हणून त्या गोपाळांना बगळलेला असे अनुभवते आले की लोका गोकुळीच्या झाले काय करावे साधने जवते नारायण कृपा केली देवाने कृपा केल्यानंतर जपतपाची गरज लागत नाही पण त्याच्यावर कोणाची कृपा होती देवाची कृपा असल्या कारणानं अखंड गावामध्ये आनंद तांबाडे काय तांबाडे नाही गोकुळ या गावामध्ये श्रीकृष्ण परमात्मा जन्मोत्सव होतो तो गाव गोकुळ त्यांना गोकुळाची संज्ञा दिली जाते आणि म्हणून आता हा जो आनंद आहे हा नरनारीना आहे याकरता आणि त्या नरनारी आनंदाने गाणी जातात याकरता महाराज ज्या वेळेला त्या दोघांनी त्यावेळेला भगवंताने आपली कामगिरी करायची सुरुवात केली की दही दुधाची चोरी करण्याकरता ज्या वेळेला हा जन्माला आला त्यावेळेला त्याने त्या ऋषी जाऊन त्याची कुंडली काढली पण